पिंपळ पूजनाचे महत्त्व आणि उपाय. पिंपळ वृक्षांमध्ये राजा आहे, त्या संबंधित एक श्लोकही आहे. मूलम ब्रह्मा त्वचा विष्णू सखा शंकरमेवच पत्रे पत्रे का सर्व देवानाम वृक्षराज नमोस्तुते. हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाचे फार महत्त्व मानले आहे. शास्त्रानुसार पिंपळात सर्व देवी देवतांचा आणि पितरांचा निवास मानला आहे. पिंपळ वृक्ष भगवान विष्णूंचे जिवंत आणि पूर्णता मूर्तिमान स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्णांनी पण सांगितले आहे, वृक्षामध्ये मी पिंपळ आहे. पुराणामध्येही उल्लेख आहे, मूलतः ब्रह्म रूपाय मध्यतो विष्णू रूपिणः अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. अर्थात पिंपळाच्या मुळात भगवान ब्रह्म, मध्यात श्री विष्णू तर पुढील भागात भगवान शिव वास करतात. शास्त्रानुसार पिंपळाची विधियुक्त पूजन अर्चन केल्याने समस्त देवदेवतांचे पूजन होते. सांगितले जाते की पिंपळापेक्षा मोठा कोणी मित्र नाही. ज्यावेळी आपले सर्व मार्ग बंद होतात, चारही बाजूने मनुष्य अडचणीत घेरला जातो, आपली छाया पण आपली साथ देत नसेल, प्रत्येक काम बिघडत असेल, तर आपण पिंपळाला शरण जाल, त्यांची पूजा अर्चना कराल, मदतीची सहाय्यता मागाल, तर नक्कीच आपले काही काळात घोर कष्ट दूर होतील. धर्मशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने जीवनात पिंपळाचे झाड अवश्य लावले पाहिजे. त्यामुळे जीवनात येणारी संकटे दूर होतात. पिंपळ लावल्यानंतर रविवारी सोडून नेहमी जल अर्पण करावे. झाडाची जसजशी वाढ होत जाईल तसतसे आपल्या घरात सुख समृद्धी वाढत जाईल. झाड लावल्यानंतर मोठे होईपर्यंत त्याची अवश्य काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवावे की पिंपळाचे झाड आपल्या घरापासून लांब अंतरावर लावले पाहिजे, कारण पिंपळाच्या झाडाची छाया पण घरावर पडता कामा नये, हे अशुभ मानले आहे. श्रावण महिन्यातील अमावस्या समाप्ती आणि सर्व श्रावण शनिवारी पिंपळाची विधियुक्त पूजा करून तेथे हनुमंताची पूजा अर्चना आराधना केल्याने घोर संकटे दूर होतात. जर पिंपळाखाली रविवार सोडून नियमित हनुमान चालीसा पाठ केल्यास तर चमत्कारिक शुभ फळ प्राप्त होते. जर पिंपळाची 11 पाने घेऊन त्यावर चंदनाने श्रीराम लिहिलेली हनुमंतांना अर्पण केल्यास सर्व संकटाचे निवारण होते व शनी दोषापासून मुक्ती होते. यावर उपाय, जो व्यक्ती शनिवारी तसेच पौर्णिमेला पिंपळाचे पूजन अर्चन करेल त्यावर लक्ष्मीची अपार कृपा राहील, असे वरदान भगवान विष्णूंनी पिंपळाला दिले आहे. पुराण कथानुसार शनिवारी सकाळी 4 ते रविवारी सकाळी 4 ह्या वेळेत पिंपळात लक्ष्मीनारायण निवास करतात. या कालखंडात पूजन अर्चनाने लक्ष्मीची अपार कृपा होते. दुःख दारिद्र्य संपुष्टात येऊन जीवन वैभवशाली, समृद्ध व सुखमय होते. जो मनुष्य पिंपळास पाहून प्रणाम करेल त्याची आयुर्मर्यादा वाढेल. पिंपळाच्या झाडाखाली केलेले धर्मकर्मामुळे सर्व कार्य पूर्ण होतात व कामास गती मिळते. पद्मपुराणानुसार पिंपळाचे झाड तोडल्यास त्या पापातून मुक्त होण्याचा कोणताच उपाय नाही आहे. शनी 7.5 ढैया शनी महादशा पासून होणाऱ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी शनिवारी पूजन अर्चन अतिशय लाभदायक ठरते. ब्रह्मपुराणामध्ये 118व्या अध्यायात शनिदेव सांगतात, शनिवारी दिवशी मनुष्य नियमित रूपाने स्पर्श व प्रणाम करेल त्यांची सर्व कार्य पूर्ण होतील व कुठलीही ग्रहपीडा होणार नाही. दर शनिवारी पिंपळाच्या मुळात जल अर्पण करून दिवाबत्ती केल्याने सर्व त्रासातून मुक्तता मिळेल. कुठल्याही प्रकारच्या ग्रह दोषांपासून मुक्ती उपाय. ज्योतिषशास्त्रामध्ये पिंपळवरून काही सोपे परंतु अचूक उपाय सांगितले आहेत. त्यापासून सर्व ग्रह दोष मुक्ती प्राप्त होते, जे कुठल्याही राशीचे लोक सोप्या पद्धतीने करू शकतात. त्यासाठी ज्योतिष सल्ल्यांची आवश्यकता नाही. पिंपळाचे झाड रोप लावून त्याचे पालन पोषण केल्यास पितृदोषाची तीव्रता कमी होत जाते. रविवार सोडून दर दिवशी पिंपळाला जल अर्पण केल्याने कुंडलीतील सर्व अशुभ ग्रहयोगांचा प्रभाव कमी होत जातो आणि नष्टही होतो. कुंडलीतील राहू, गुरु, केतू, गुरु अशा चांडाळ योगास गुरुवारी गायीचे दूध जल अर्पण करून तुपाचा दिवा लावला असता या दोषातून मुक्तता होते, त्याची तीव्रता कमी होते. पिंपळाच्या नित्यपूजन अर्चनाने असाध्य रोगापासून चमत्कारिक फरक जाणवतो. निसंतान दाम्पत्यांनी पिंपळाचे मनोभावे पूजन अर्चन केल्याने संतती योग घडून येतो. पिंपळ आणि पितरांमधील खोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक नातं. 24 तास प्राणवायू. विज्ञान सांगतं की पिंपळ हेच ते झाड आहे जे 24 तास ऑक्सिजन देतं. अगदी तसंच पितरही आपल्या जीवनात प्राणवायूसारखे असतात, जे अदृश्य राहून आपल्याला जीवन देतात. 2. पितरांचे विश्रांती स्थान. शास्त्रानुसार अमावस्या आणि पितृपक्षाच्या काळात पितर पिंपळाच्या फांद्यावर वास करतात. जेव्हा आपण तिथे पाणी घालतो तेव्हा त्यांना थेट तृप्ती मिळते. 3. नकारात्मकतेचे शुद्धीकरण. पिंपळाचे झाड घराजवळ असल्यास ठराविक अंतरावर ते वातावरणातील जड ऊर्जा शोषून घेतं, जी पितर आपल्या शक्तीने शुद्ध करतात.
4. शनी आणि पितरांचा मेळ. पत्रिकेत जेव्हा शनी आणि पितृदोष एकत्र असतात तेव्हा माणसाचं जीवन नरक बनतं. पिंपळाची पूजा हे दोघांनाही एकत्र शांत करण्याचा एकमेव उपाय आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाजवळ काय करावे? जल देण्याची योग्य वेळ सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10 वाजण्यापूर्वी पिंपळाच्या मुळाशी गोड पाणी म्हणजे थोडं दूध आणि साखर मिसळून घाला. पाणी घालताना आपल्या पूर्वजांचं नाव जरूर घ्या. शनिवारचा मोहरीच्या तेलाचा दिवा. दर शनिवारी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. हा दिवा पितरांच्या मार्गातील अंधार दूर करतो आणि तुमची रखडलेली कामं सुरू होतात. 7 प्रदक्षिणांचे महत्त्व. जर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत अडकला असाल तर पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घाला आणि प्रत्येक प्रदक्षिणाला पितरांकडे रक्षणाची प्रार्थना करा. झाड कधीही तोडू नका. लक्षात ठेवा, ज्या पिंपळांची पूजा होते ते तोडणं म्हणजे पितृवंश संपवण्यासारखं पाप मानलं जातं. जर कुठे स्वतःहून पिंपळ उगवला तर त्याला सन्मानाने काढून दुसरीकडे लावा. निसर्ग आणि आपले पूर्वज एकमेकांशी जोडलेले आहेत. पिंपळाच्या झाडाची सेवा करणे म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांची सेवा करणे आहे. जर तुमच्या घरात अशांती असेल किंवा आजारपण पाठ सोडत नसेल तर फक्त काही शनिवार पिंपळाच्या आश्रयाला जाऊन बघा. तुमच्या आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होईल. पिंपळ पूजनाचे काही नियम जे अवश्य पाळावे. पिंपळाचे पूजन रविवारी करू नये, कारण पुराण कथानुसार रविवारी पिंपळात अलक्ष्मी निवास करते, दरिद्रता असते. पिंपळ वृक्षात शनिवारी व्यतिरिक्त स्पर्श करू नये. पिंपळ पूजन संध्याकाळी 7 नंतर करू नये. रामकृष्ण हरी.